निवडणूक म्हटलं म्हणजे पैसा असं आजचं समीकरण झालंय। पैशाशिवाय निवडणूक लढणं आजच्या काळात तरी अशक्य वाटते। राजकीय पक्षांकडून सुद्धा आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाते। असं असता येवल्यामध्ये एक सकारात्मक बातमी समोर आली आहे। येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजी विक्रेत्या दाम्पत्याला उमेदवारी दिलेली आहे। आपला दैनंदिन व्यवसाय सांभाळून हे दाम्पत्य निवडणुकीचा प्रचार करताना दिसतायत। खरं तर हा शिवसेनेचा इतिहास राहिलेला आहे। याआधी सुद्धा शिवसेनेनं अशाच पद्धतीनं तिकीट देऊन अनेक सामान्य जनतेला नगरसेवक होण्याचा मान दिलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यासाठी आग्रही असायचे। ते काही कळतं त्याच्या तेव्हापासून मी शिवसेनेचं काम करतो, शिवसैनिक आहे आणि थोडीफार राजकारणाची आवड आहे आणि एक सर्वसामान्य लोकांचा प्रश्न या नगरपालिकेत मांडणारं कोणीतरी असावं म्हणून आम्ही एक सर्वसामान्य म्हणून मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही या ठिकाणी आम्ही म्हणजे तुम्ही दोघेही उमेदवारी करता? हो, मी आणि माझी पत्नी दोघंही उभे करतो कारण की आमचा लोकांशी थेट संपर्क आहे आणि थेट संपर्क असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आम्हाला या निवडणुकीत होणार आहे असा आमचा विश्वास आहे। आमचा रोजचाच व्यवसाय भाजी विक्रीचा। आता आम्ही भाजीपाल्याचं विक्री पण करतोय आणि प्रचार पण करतोय। आता प्रचाराला एक दिवस असं पण वाढूनच मिळालेला आहे, चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आम्हाला पण जास्त प्रचार करता येईल आणि आमचा थेट एकदम कस्टमरशी एकदम रोजचाच संपर्क असल्याने आमची चांगली ओळखही आहे, त्यांच्या समस्याही आम्हाला चांगल्या माहिती आहे। आम्ही पण एक सर्वसाधारण फॅमिलीतून आहे, त्यामुळे आम्हाला सर्वसाधारण लोकांना काय अडचणी येतात याही सगळ्या माहिती आहे। जर आम्हाला जर एक संधी मिळाली, जर आमच्या मतदात्यांनी जर एक संधी दिली तर आम्ही नक्कीच योग्य कार्य करू, त्यांच्या समस्या निवडून घेऊ आणि नगरपालिकेत त्यांच्यासाठी काम करू।